द इंडिया न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। आज आम्ही करमाळा या ठिकाणी आहोत। या करमाळा या ठिकाणी नवीन गोष्टी महिला गृह उद्योगच्या काय पदार्थ तयार करण्याच्या महिलांनी जो उपक्रम राबवलेला आहे, त्या महिला उपक्रमाच्या संचालिका आशाताई कुंभार आपल्याला काय माहिती देत आहेत। आपली हे फ्रँचायझी म्हणजे काय मॅडम? आता सध्या निघले स्टीलचे भांडी किंवा झरबांची भांडी, त्याचं खाणं माणसाला दूषित व्हायला लागले, कुठले हे आजारी वाढायला लागले। त्यामुळे मडक्यातलं पदार्थ बनवणार आहे। मडक्याचे पदार्थ जे काय ते मडका पद्धत म्हणजे काय? मडक्यामध्ये अन्न सगळे शिजवून ते मडका पॅकिंग मध्ये बनवून ते आम्ही फ्रँचायझी हॉटेल लाईनला फ्रँचायझी देणार आहे। आणि त्या फ्रँचायझी मधून लोकांना एक चांगल्या प्रकारचा सकस आहार आणि एक क्वालिटी त्याला मेंटेन होत आहे। आणि त्या क्वालिटीसाठी आम्ही सुग्रणी महिला उद्योग गोष्टी या महिलांनी एकत्र येऊन जवळजवळ एक 10 हॉटेलच्या फ्रँचायझी सध्या दिलेली आहे। आणि त्या फ्रँचायझी मार्फत एकाच ठिकाणी सर्व आम्ही बनवून त्या पुढच्या हॉटेल व्यावसायिकांना कुठल्याही प्रकारचा तूप आणि वेटरची गरज भासणार नाही। आमच्याकडे मिळणारे मडका हे मडका पॅकिंगमध्येच अन्न सगळं राहणार आहे। आणि ते पूर्णपणे बॉईल केलं असते, फक्त आपण तिथं 70% किंवा 20% त्याला हीट द्यायची। हीट दिल्यानंतर ते अन्न सुरक्षित असते। तर ह्या सर्व फ्रँचायझी लोकांना कोणत्याही प्रकारचा कुकचा पगार द्यावा लागणार नाही। आणि प्रत्येक वेळेस एकच क्वालिटी एकाच कुकने बनवलेली असल्यामुळे महिलांनी सर्व एकत्र बनवलं असल्यामुळे क्वालिटी रोजची कंटिन्यू तीच राहणार आहे। आणि अशा आम्ही फ्रँचायझी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आणि फ्रँचायझी मार्फत त्या पुढील कुटुंबाचे जीवनमान उंचवण्याचा एक प्रयत्न करतो। आपल्या उद्योगामध्ये किती महिलांना व्यवसाय उपलब्ध होईल? जवळपास जास्तीत जास्त फ्रँचायझी जर गेले तर या व्यवसायामध्ये फ्रँचायझी 100 ते 200 आणि आमच्या उद्योग समूहात पूर्णपणे माल बनवण्यासाठी लागणाऱ्या महिला एक साधारणपणे 150 महिलापर्यंत काम लागत आहे सर्व महिला लोकांना। आपल्या उद्योगामध्ये कोणकोणते पदार्थ तयार केले जातील याबद्दल आपली थोडीशी माहिती द्या। या उद्योगामध्ये फ्रँचायझी सिस्टीमप्रमाणे आम्ही गाडा रिक्षा ई रिक्षा स्टॉल सुद्धा फ्रँचायझी मध्ये येत आहे। ई रिक्षा स्टॉल मध्ये आम्ही वडापाव पासून दही लस्सी ताप या जो फ्रँचायझी राहते, मडका बिर्याणी सुद्धा बारीक बारीक मडक्याच्या सुद्धा बिर्याणीचे फ्रँचायझी देत आहे। शिवाय नाश्त्याचे सुद्धा आयटम रिक्षा स्टॉलसाठी देत आहे। दही धपाटे असतील, काही दहीवडा असेल, पावभाजी मिसळ पावसाठी सुद्धा आम्ही बारीक बारीक रिक्षा स्टॉलला सुद्धा फ्रँचायझीमध्ये घेत आहे। आणि त्याशिवाय आम्ही बेकरी उत्पादने सर्व प्रकारचे करत आहोत। तसेच लहान मुलांचे स्नॅक्स होत असतील, शेवई पापड कुरडई पारंपरिक सर्व आयटम आम्ही महिलांमार्फत करून घेत आहे। आणि त्याला शहराने चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागाच्या महिलांना कसं काम मिळेल याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत। नक्कीच आपल्या व्यवसायाला चांगलं भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि आपल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करावा अशी शुभेच्छा देतो। द इंडिया न्यूज 24 करमाळा।